नमस्कार मित्रांनो, 15 जून 2004 गुजरात मधील अहमदाबाद जवळ एका निळ्या इंडिका कारवर पोलिसांनी गोळीबार केला. काही मिनिटातच 4 जणांचा मृत्यू झाला. गुजरात पोलिसांनी दावा केला की हे चौघे लष्कर-ए-तैयबा ह्या दहशतवादी संघटनेचे संबंधित दहशतवादी होते आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याच्या हत्याचा कट रचत होते. कोण होती श्रद्धा, का तिचा एन्काउंटर झाला, पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला देण्यात येईल. मी इरफान पटेल, आपण बघत आहात ईशान ट्रूथ फाइल्स. ईशान ट्रूथ फाइल्स मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. इशरत जहा ही 19 वर्षीय ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी होती. ही मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. तिचे वडील वारल्याच्या नंतर परिस्थिती हलाखीची होती, म्हणून ही मुलगी प्रायव्हेट ट्युशन चालवून आपलं घरदार चालवत होती. ह्या काळात तिची ओळख मूळ केरळचा असलेला जावेद गुलाम शेख याच्या सोबत झाली. जावेदचा मूळ नाव हा प्रणय पिल्ले होता, कारण की हा पहिले हिंदू होता, नंतर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता, त्याच्यामुळे त्याचं नाव जावेद गुलाम शेख पडलं. त्यानंतर त्यांच्या सोबत अजून 2 लोक होते. दुसऱ्याचं नाव होतं अमजद अली राणा आणि तिसऱ्याचं नाव होतं जिशान जोहर. आता 15 जून 2004 रोजी काय घडलं, तर 15 जून 2004 रोजी गुजरात पोलिसांनी एक निळी इंडिका कारला अहमदाबाद जवळ थांबवलं आणि थांबवल्याच्या नंतर त्या गाडीवर यांनी गोळीबार केला. काही मिनिटातच चारही लोक मारले गेले. इशरत जहा सोबत जे 3 माणसं होती तेही मारले गेले आणि गुजरात पोलिसांनी दावा केला की सदरील व्यक्ती हे हल्ल्याचा कट रचत होते. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचत होते आणि ते मारण्यासाठीच गुजरातमध्ये चालले होते. पण याच्यामध्ये काय तथ्य आहे किंवा एक खोटं एन्काउंटर आहे हे जाणून घेऊ आपण आता पुढच्या याच्यामध्ये. प्रकरण हे वादग्रस्त बनलं. इशरतच्या कुटुंबियांनी हा बनावट एन्काउंटर असल्याचा आरोप केला. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली की याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. गुजरात उच्च न्यायालयानं आदेश दिला आणि SIT ची स्थापना झाली. SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. या टीमनं घटनास्थळ, पोस्टमॉर्टम अहवाल, फॉरेन्सिक रिपोर्ट, इतर पुरावे तपासले. 2011 मध्ये SIT ने न्यायालयाला सांगितले की ह्या एन्काउंटर अधिकृत कथनावर गंभीर प्रश्न उपस्थित होतात आणि उपलब्ध पुराव्यावरून हा एन्काउंटर खरा नसल्याचे संकेत मिळतात, म्हणजे हा एन्काउंटर खोटा आहे असं SIT ने उच्च न्यायालयाला कळविले. का, याचं कारण असं आहे, फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार संबंधित व्यक्ती एन्काउंटर व्हायच्या पहिलेच मेलेले होते असे सुद्धा त्या रिपोर्ट मधून दिसून आले. पोलिसांनी जी कथन आपल्याला सांगितले किंवा मीडियाला सांगितले किंवा त्यांनी त्या रिपोर्ट मध्ये सांगितले हे अक्षरशः खोटे ठरत होते. म्हणून याच्यामध्ये एंट्री झाली 2013 मध्ये CBI ची आणि CBI ने 2013 मध्ये आरोपपत्र दाखल केले आणि या आरोपपत्रामध्ये CBIच्या आरोपपत्रात गुजरात पोलिसाचे काही अधिकारी आणि गुप्तचर विभागातील काही अधिकाऱ्यांचे नावे जोडण्यात आली. गुजरात पोलीस अधिकाऱ्यांचे नावे DG वंजारा, PP पांडे, GL सिंगल, तरुण भारत, NK अमीन, JG परमार, भारत पटेल, अनुज चौधरी हे होते. तर गुप्तचर विभागातील अधिकारी राजेंद्र कुमार, MK सिन्हा, राजीव वानखेडे, T मित्तल यांना आरोपी करून यांनी फेक एन्काउंटर केला म्हणून चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात आली. ह्या सगळ्या प्रकरणात एक नाव भरपूर चर्चेत राहिलं, पण कोर्टाकडे सबळ पुरावे नसल्याने त्यांचं नाव त्या चार्जशीट मध्ये दाखल करण्यात आलं आणि ते होते तत्कालीन गुजरातचे गृहमंत्री अमित शहा. कारण की अमित शहाचे DG वंजारा जे एटीएसचे प्रमुख होते, गुजरातचे जवळचे मानले जायचे. 2004 मध्ये इशरत जहाचा एन्काउंटर होतो आणि त्याच्या एकाच वर्षानंतर 2005 मध्ये एक अजून चर्चित एन्काउंटर गुजरातची पोलीस करते, ते होतं सोहराबुद्दीन शेख. आणि त्या सोहराबुद्दीन फेक एन्काउंटर केस मध्ये पण आरोपी म्हणून पहिले DG वंजाराचंच नाव आलं होतं, म्हणजे 1 वर्षानंतर सुद्धा. म्हणून अमित शहाचं नाव या प्रकरणात खूप चर्चेत राहिलं, पण पुढे चालून पुरावे पुरे नसल्यामुळे चार्जशीट मध्ये त्यांचं नाव जोडण्यात आले नाही. पुढे या प्रकरणाचं काय झालं, तर या प्रकरणात अनेक आरोपींना जामीन मिळाला. काळाच्या ओघात काही अधिकाऱ्याविरुद्धची कारवाई विविध न्यायालयीन निर्णयामुळे संपुष्टात आली किंवा त्यांना दिलासा मिळाला.
2021 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने उर्वरित आरोपींनाही डिस्चार्ज केले. मित्रांनो, आजपर्यंत ह्या प्रकरणाचा संपूर्ण निकाल लागलेला नाहीये. इशरत जहां खरंच आतंकवादी होती का? त्याचे संबंध लष्कर तोयबा या दहशतवादी संघटनेसोबत होते का? हे प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आणि एक महत्वपूर्ण मुद्दा मी तुम्हाला न्यूजशी बोलताना सांगतो. 2004 मध्ये इशरत जहांचा जो एन्काउंटर झाला त्याच्यामध्ये गुजरात पोलिसांनी स्टोरी रिपीट केली की मोदीचे हत्याचा कट रचत होते. 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख याचा एन्काउंटर होतो 1 वर्षानंतरच. त्याच्यामध्ये पण पोलीस हेच स्टोरी रिपीट करतात. तर मला एकच सांगायचंय, 2001 मध्ये केशवभाऊ पटेल यांनी मुख्यमंत्रीचा राजीनामा दिल्यानंतर भूकंप आल्यासारखे मुख्यमंत्री झाले. एवढे मोठे चर्चित चेहरे नरेंद्र मोदी नव्हते. मग सर्व लोक यांचाच हत्याचा कट का असणार? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इशरत जहांच्या प्रकरणामध्ये स्वतंत्र पत्रकारांनी आणि काही लोकांनी दावे केले होते की हिरेन पांड्याची जी हत्या झाली त्याचे काही पुरावे इशरत जहांकडे होते, किंवा 2002 मध्ये जे गुजरात दंगे झाले त्याचे काही पुरावे इशरत जहांकडे होते, म्हणून त्याचा फेक एन्काउंटर करून त्यांना संपवण्यात आला. असं मी बोलत नाही, तर त्या काळातले स्वतंत्र पत्रकार आणि काही लोकांनी दावे केले होते. आज या प्रकरणाला 22 वर्ष पूर्ण झालेली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं या लोकांना डिस्चार्ज देताना सांगितलं होतं की गुप्त माहिती जी मिळाली होती, इशरत जहां ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असून दहशतवादी संघटनेशी ती काम करते. तर ह्या गोष्टीला आपण विसरू शकत नाही किंवा याला आपण खोटं ठरू शकत नाही. ह्या निर्णयामुळं, या प्रश्नचिन्हामुळं उर्वरित 22 लोकांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. इशरत जहां एन्काउंटर प्रकरण आजही भारतातील सर्वाधिक वादग्रस्त प्रकरणापैकी एक मानले जाते. एका बाजूला गुजरात पोलिसांचा दावा होता की दहशतवादी ऑपरेशन होते, दुसऱ्या बाजूला SIT आणि सीबीआय तपासात एन्काउंटर अधिकृत कथनावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे पोलीस, मानवी हक्क, गुप्तचर यंत्रणाची भूमिका, न्याय व्यवस्था यावर देशभरात खूप मोठी चर्चा त्या काळातही झाली होती आणि आजही आहे. हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, तपासातील कागदपत्रे आणि न्यायालयीन नोंदीवर आधारित माहितीपर स्वरूपाचा आहे. कोणत्याही व्यक्तीबद्दल अंतिम निष्कर्ष मांडण्याचा आमचा उद्देश नाही. मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.